राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना पोलिसांनी विधान भवनात काही तास थांबवल्यानंतर रात्री पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन तसंच पोलीस ठाण्यामध्ये विरोध केला। तर नितीन देशमुख यांच्यावर हल्ला झालेला असताना त्यांना पोलीस ठाण्यामध्ये का घेऊन जात आहेत असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला। आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित होते। तर पहाटे 3 वाजता जे रुग्णालयामध्ये नितीन देशमुख यांचं मेडिकल करण्यात आलं। तर काल विधानमंडळाच्या लॉबीमध्ये हा सगळा राडा झालेला होता आणि या राड्याची पोलिसांनी दखल घेतली। यामध्ये नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आणि याच संदर्भात जितेंद्र आव्हाड मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये होते। तर काल विधान भवनामध्ये काही तास थांबवल्यानंतर रात्री पोलीस ठाण्यामध्ये त्यांना नेण्यात आलं। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलनाचाही प्रयत्न केला। विधानसभा के अध्यक्ष जिन्होंने मुझे और जयंत पाटिल को कमिटमेंट दी थी, जयंत पाटिल जो आज सदन के सबसे श्रेष्ठ सदस्य है, ज्येष्ठ सदस्य है, उनको कहा था कि हम इसको छोड़ देंगे। तो उन्होंने मुझे कहा कि तुम रुको, मैं जाता हूं। उसके बाद हमने सचिव को मिले, सचिव ने भी कहा कि हमको कहा गया है कि को छोड़ देने के लिए भोले नाम के सचिव है, और बाद में दोनों भाग गए, चले गए। बाद में मुझे फोन आता है कि इसको गाड़ी में बिठा दिया है। अध्यक्ष ने ऐसा गंदा काम नहीं करना चाहिए। देशमुख को वहां पे आपने रखा था। वहां पे अगर आप देखो तो अवार्ड साहब खुद उनके साथ जो अपने जयंत पाटिल साहब है वो अध्यक्ष साहब से मिले थे। अध्यक्ष साहब ने बोला था नॉट टू वरी, जैसे ही अधिवेशन खत्म हो जाएगा आज का, वैसे नितिन देशमुख को छोड़ा जाएगा और जो व्यक्ति जिम्मेदार है, जो 4 लोग वहां पे थे, उनको वहां पे कार्रवाई की जाएगी। अभी ये 4 लोगों में से सिर्फ 1 जन को पकड़ा, बाकी 3 जन गायब हुए हैं। तर विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भात कारवाई करण्याचे सांगितलेलं आहे। त्यांनी तसा विश्वास दिला असल्याचं जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। मात्र पहाटे 3 वाजता जे रुग्णालयामध्ये नितीन देशमुख यांचं आता मेडिकल करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहे। सीमा, एकंदरीतच काल विधिमंडळामध्ये झालेल्या या सगळ्या राड्यानंतर पुढे नेमकं रात्रीच्या दरम्यान काय काय घडामोडी घडल्या ते एकदा आपण तपशीलवार सांगूया। नक्कीच अनुपमा, काल ज्या प्रकारे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर एकंदरीत एक राडा झाला आणि त्या ठिकाणी वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात तापलं। नितीन देशमुख यांना पोलिसांनी काही तास विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी ठेवलं। पोलिसांच्या खरं तर पोलिसांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जवळपास रात्री 6 ते 11च्या सुमारास त्यांना नितीन देशमुख याला विधिमंडळाच्या बाहेर घेऊन जात होते पोलीस आणि तेव्हा जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते हे पोलिसांच्या गाडी समोर आले आणि त्यांनी असं म्हटलं की नितीन देशमुख यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि तुम्ही त्यालाच का पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहात। तर याचा कुठेतरी ते विरोध करत होते आणि गोपीचंद पडळकर यांचे समर्थक नक्की कुठे आहेत या संदर्भात त्यांनी पोलिसांना विचारणा केली आणि आम्ही कुठेही देशमुख यांना जाऊ देणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतलेला होता। मात्र तरी सुद्धा नितीन देशमुख यांना पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलं, घेऊन गेले पोलीस सोबतच। त्यानंतर संपूर्ण राडा रात्री सुद्धा झाला। आमदार जितेंद्र आव्हाड सोबतच आमदार रोहित पवार हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि त्या ठिकाणी पोलिसांवरती कुठेतरी दबाव आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। पण हा सगळा संपूर्ण राडा झाल्यानंतर सकाळी म्हणजे पहाटे 3च्या सुमारास नितीन देशमुख यांचं त्या ठिकाणी मेडिकल करण्यात आलं आणि आता पुढची जी प्रक्रिया आहे कारवाईची ती राबवली जाते। आता सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की जे गोपीचंद पडळकर यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, नक्की ते कुठे आहे? त्यापैकी फक्त एकालाच अटक करण्यात आली किंवा एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। इतर जे आरोपी आहेत किंवा इतर जे कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावा अशी मागणी यांच्याकडनं केली जाते आणि सोबतच नितीन देशमुख यांच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही पाहिजे अशी भूमिका पक्षाची आहे। सोबतच त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्यामुळे त्याच्यावरती कारवाई न करता गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई जी आहे
ती झाली पाहिजे अशी मागणी आता कुठेतरी जितेंद्र आव्हाड यांनी करताना पाहायला मिळत आहे. अगदी हाच प्रश्न आहे, जर दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा दोन गटामध्ये जेव्हा अशा प्रकारे तुंबळ एक प्रकारे हाणामारी होते त्यावेळी दोन्ही गटातले तिथे असणं उपस्थित असताना पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असं वाटतंय का? कारण जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा तोच प्रश्न उपस्थित केला. खरं तर जे व्हिडिओ हाणामारीचे जे व्हिडिओ आतापर्यंत बाहेर आलेले आहेत त्यामध्ये कुठेतरी 2 ते 3 कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. त्यामुळे फक्त जी माहिती आता सध्या तरी मिळते त्यानुसार एकाच कार्यकर्त्याला आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे गोपीचंद पडळकर यांच्या. तर इतर कार्यकर्ते कुठे आहेत असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय. कुठेतरी सत्ताधारी पक्षातले हे कार्यकर्ते आहेत त्यामुळे कुठेतरी पोलीस कारवाई करत नाहीये का असा एक सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं उपस्थित केला जातोय. आज अर्थात हा मुद्दा विधिमंडळाच्या त्या परिसरामध्ये आणि विधिमंडळामध्ये आपल्याला गाजताना पाहायला मिळेल आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि नितीन देशमुख यांच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही पाहिजे अशी मागणी जे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि इतर नेते जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अनुपमा, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुठेतरी आश्वासन दिलेलं होतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना की आम्ही यांना कुठेही पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्यांच्यावरती कोणतीही कारवाई ही करण्यात येणार नाही किंवा नितीन देशमुख यांना सोडण्यात येणार असं आश्वासन दिलेलं असताना सुद्धा नितीन देशमुख यांना पोलीस स्टेशनमध्ये का घेऊन जात आहे, कुठेतरी आम्हाला राहुल नार्वेकर यांनी फसवलंय का असा सुद्धा दावा किंवा अशी सुद्धा प्रतिक्रिया आता जितेंद्र आव्हाड यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता दिवसभराच्या घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. होय सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलवार माहितीसाठी. सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. तेव्हा हा सगळा राडा झाल्यानंतर काल मध्यरात्री नेमक्या काय काय घडामोडी या सगळ्या घडल्या, पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडत होतं या संदर्भात सगळी सविस्तर माहिती आपल्याला सीमा देत होते. सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.